जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. मला म्हणायचं आहे की तुम्ही झोपडपट्टी म्हणजे काय, सरकारी किंवा एखाद्या प्रायव्हेट जाग्यावर वसलेलं फुकटमध्ये झोपडपट्टी, ज्यांच्याकडं बॉन्ड असू शकतो किंवा कोणाकडं बॉन्डही नसू शकतो, म्हणजे ते बसलेले वसलेले आणि तिथं रहिवासी झालेले लोक. मला म्हणायचं आहे की सरकार अचानक येतं आणि म्हणतं की सरकारी जागा आहे, बुलडोझर चालतं आणि जागा मोकळी केल्या जाती. मला म्हणायचं आहे त्या लोकांना सरकारी मीटर देताना त्या जागेचा सर्वे नाही झाला, तिथं पददिवे, संडास बाथरूम पाईपलाईन, सिमेंट रोड कोटी रुपयाचे देऊ राहिले. त्यावेळेस त्या सरकारला, त्यांच्या सरकारचे जे कुत्रे आमदार खासदार, आमच्या संभाजीनगरला बिले आमदार खासदार मंत्री लय बेंचोदे, त्यांच्या आईची थांबा आता मला बोला नका लवू, काहून की मी बोललो ना आणि मी झाट मानित नाही कोणाला, कोणी असून द्या. कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आहे ना मला पावर दिलेली आहे बोलायची, त्याच्यामुळं सांगतोय तुम्हाला की हे सरकार इथं लोकांना पददिवे आणि संडास बाथरूम आणि रोड देती वोट बँक असल्यामुळं. त्यावेळेस ते सरकारला कळत नाही का ही झोपडपट्टी नाही, मी इथं रोड नाही देऊ शकत. हां, त्या मायला कोणत्या झोपडपट्टीवाल्या माणसाने घर खाली करू नका. आणि तुमचा नगरसेवक आमदार खासदार मंत्री संत्री हे कोणते बी चुत्या लवडे, कोणत्या एका पक्षाचे नाही, सगळे पक्षकारी हे बहिंचोत सगळे असे सारखेचे. हे कोणी असो आले ना, यांना खालून नाही तर वरून कम करा, लक्षात ठेवा. पण घर खाली करू नका, कारण तुमच्या एकल्याचं घर नाही आहे, तुमच्यासारखे काही बेघर होते. आश्वासन दिलं जातं, सगळं दिलं जातं. जय हिंद, जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि भरा कष्ट. चला चला चला, हवा येऊन